तुमचं नाव आणि नंबर द्या. तुम्ही मला कृष्णा फक्त तांबे. आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार. असं स्टेटमेंट केलं तर कारवाई करू. काय अडचण नाही. 98 सेक्टर 2 मध्ये आंबेडकर उद्यान 9820 आहे. सेक्टर 2 मध्ये आंबेडकर उद्यान आहे. 79 ऑक्टोबरमध्ये 6283 कंप्लेंट केलेली आहे इतर गार्डनप्रमाणे हॉटेलचा नामफलक माहिती लावण्यासाठी. पाहिजे. त्या गार्डनला 2 वर्षापासून बोर्डच नव्हता. मी कंप्लेंट केली, तुम्ही जे ई कनेक्टच्या माध्यमातून कंप्लेंट केली, तर बोर्ड आता तुमची मागच्या वेळी व्हिजिट होती ना ऐरोलीमध्ये, त्यावेळी तो साधा बोर्ड लावलेला आहे आणि मग मी परत साधा बोर्ड म्हणजे काय? पत्र्याचा बोर्ड लावलेला आहे. आता कशाचं पाहिजे? नाही, आता बाकीच्या गार्डनला ज्या प्रकारचा बोर्ड आहे, ज्या प्रकारचं म्हणजे कशा प्रकारचं आहे? एक कमांड टाईपमध्ये आहे बघा, नाव. नाही, नाही. बरं, ठीक आहे. मी करणार नाही. दुसरी कंप्लेंट कारवाई करा ना. कुणी कोणी कोणत्या आम्ही नाही, तिथं लोकांनी? बोर्ड नाही म्हणून आम्ही कंप्लेंट करतो. कोणते बोल आत घेतले? कुणी आता त्यांच्यावरती कारवाई करा ना. त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा ना. कोणी बंदी घातली तुम्हाला? रोडला पोल आहे तो. ज्यांनी त्यांच्या हातात घेतलेत गुन्हे दाखल करा. चोरीचे गुन्हे दाखल करा, डकैतीचे करा. काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? करा. ओके. तुम्हाला बंदी घातली का तशी कुणी? पब्लिक रोड्स ज्यावेळेस किंवा पब्लिक तुमचं लाईट किंवा पोल कोणी जर आत घेतला असेल त्याच्यावरती दरोड्याचे गुन्हे दाखल करा. अजून काही सांगायचं आहे? करा ना. दुसरा प्रश्न आहे, हेच कंप्लेंट आलं. आय इन्व्हेस्टिगेट बोर्ड. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट डू मीन बाय काय? नाही, व्हॉट डू मीन बाय काय? व्हॉट डू मीन बाय काय? तुम्हाला पब्लिक रोड्स आणि पब्लिक तुमचे पोल जे आहेत प्रायव्हेट प्रॉपर्टी समजता. That's what he said. ते बघतो मी काय करायचं. आय इन्व्हेस्टिगेट. ओके. आय इन्व्हेस्टिगेट. आय जस्ट नॉट इन्व्हेस्टिगेट वन साइड. आय इन्व्हेस्टिगेट बोथ द साइड्स. येस प्लीज. दुसरा आहे राईट टू एज्युकेशन. आता जे ॲडमिशन चालू आहेत RTच्या अंतर्गत, तर बऱ्याच शाळांना मग ॲडमिशन घेताना उभेच करत नाही. युरोमध्ये स्पेसिफिक कंप्लेंट द्या. तुमची काही कंप्लेंट? युरोमध्ये मी नाव सांगतो, तिथे आम्हाला उभंच नाही केलं. उभं नाही केलं म्हणजे तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. ऑनलाईन So, घरी तो क्वेश्चन केलं, उभं आलेलं केलेलं आहे. आहे. घरी तो क्वेश्चन उभं करण्याचा. ॲडमिट कार्ड आलेलं आहे. आपण ॲडमिट कार्ड घेऊन तिथे ॲडमिशनसाठी गेलो, त्यावेळी त्यांनी आमच्याकडे सरकारकडून काही नोटिफिकेशन आलेलं नाही. तुम्हाला ॲडमिट कार्ड आलेलं आहे. ते ॲडमिट करत नसेल तर तुम्ही कंप्लेंट करा ना. देर इज अ प्रोसिजर फॉर दॅट. उभं करण्याचा काय संबंध? मी आता जरी कोणत्या शाळेत मलाही उभं करणार नाही. त्यांचे काही रूल्स आहेत. नाही, तेच ॲडमिट कार्ड घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्याला काही डेट दिलेली असते. त्या डेटला तुम्हाला ऐका ना जरा. त्या डेटला तुम्हाला जर त्यांनी कंप्लायन्स नाही केला तर एज्युकेशन ऑफिसर माझ्याकडे आहे, त्याच्याकडे कंप्लेंट द्या. आय इन्व्हेस्टिगेट. माझं फक्त एवढंच आहे की जे आता काय प्रॉब्लेम निर्माण होतात, शाळा देत नाही ॲडमिशन, त्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी थोडंसं लक्ष द्यावं. महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई महापालिका एकमेव महापालिका अशी आहे ज्यांनी हेल्पलाईन करून एवढे सर्वात जास्त ॲडमिशन दिले. त्याच्यामुळे डोंट क्वेश्चन. तसं नाही म्हणत. त्याच्यामुळे त्याची मी पुढची प्रोसिजर सांगितली. ज्यांना कोणाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करून ॲडमिशन दिलं नाही त्यांनी कंप्लेंट ऑफिशियली करावं ना. त्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन जनरल मी उत्तर देऊ शकणार. ज्यांना कोणाला दिलं नाही त्यांनी माझ्याकडे यावं, ऑनलाईन करावे, माझ्याकडे कंप्लेंट, त्याचा प्रूफ द्यावा. मी करतो ना. काय करायचं? फक्त आम्हाला त्यावेळी मदत हवी. म्हणजे आम्हाला चांगलं. प्रॉब्लेम असा आहे की डोंट ब्लॅकमेल द स्कूल. नाही, ब्लॅकमेल करायचा प्रश्नच नाही. मला पुढचा कार्य